खासदार निलेश लंकेंचं आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांसाठी जनआक्रोश आंदोलन सुरू आहे। दुधाला कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने हे आंदोलन सुरू आहे। आज शेकडो जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून बांधणार। प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार। खासदार निलेश लंके यांनी आता ही भूमिका घेतली। 30 रुपयाचा जो आदेश काढलाय तो आदेश खाजगी संस्थांना बंधनकारक करता येईल अशा प्रकारचा कायदा महाराष्ट्रामध्ये नाही। यापूर्वी सुद्धा अशा प्रकारचे आदेश काढले, परंतु 75% दूध हे खाजगी संस्थांमध्ये संकलित होतं। ह्या दुधाचे संकलक अशा प्रकारचा 30 रुपयाचा भाव मान्य करायला तयार नसतात। ते कचराकुंडीत तो आदेश फेकून देतात। सरकारची नाचक्की होते। परत एकदा आदेश काढून स्वतःचं नाक कापून घेण्याचं काम हे विखे पाटलांनी केलेलं आहे। हे नाक कापून घेण्याऐवजी कायदा करावा आणि शेतकऱ्यांना 40 रुपये कसं मिळतील हे कायदेशीर बंधन हे खाजगी कंपन्यांवर टाकता येईल, याच्याबद्दल पावलं टाकावीत अशी आमची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।